He's better than you. I don't care. Who's better than me? It's always me versus me. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथं सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची इथं गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉइन करण्याची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तिथून तुम्ही जाऊन जिथे CapCut ॲप आहे तो इथं डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती इथं अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथं मटेरियल जे आहे ते इथं डाउनलोड करू शकता आणि त्याचसोबत मी जे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली जे मटेरियल आहे ते व्हिडिओचं इथं अपलोड करत असतो। तर तिथून सुद्धा तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता। तर टेलिग्राम चॅनल आणि वेबसाईटची लिंक या दोघांची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला जिथे सबस्क्राईब इथं करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे आहेत ते रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला अजूनही फॉलो इथं केलं नसेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या। तिथं सुद्धा जे ते आपल्या रील्स आणि काही अपडेट इथं येत असतात मित्रांनो। तर त्यासाठी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा इथं फॉलो करून घ्या मित्रांनो। चला तर मित्रांनो, आपण जे ते आपल्याच्या इथं व्हिडिओला इथं सुरुवात करूया, थोडासाही वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्र, आपल्या जे ते सर्वात आधी इथं VPN जे असेल तिथं कनेक्ट करून घ्यायचं आहे। VPN इथं कनेक्ट झाल्यानंतर आपल्या बॅक येऊन आपल्या CapCut ॲप येतो, आपल्या इथं ओपन करायचं। ओपन केल्यानंतर आपल्या फोटोजमध्ये येऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज दिला असेल तो इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर तो इथं ॲड करून घेतल्यानंतर आपल्या जिथे इथं काय करायचं, ॲस्पेक्ट रेशो यामध्ये येऊन आपल्या 9.16चा रेशो इथं घ्यायचा आहे। त्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करून आपल्या जिथे याची जी लेअर असेल ती आपल्याला 22 सेकंदापर्यंत किंवा 25 सेकंदापर्यंत इथं अशा प्रकारे इथं तुम्ही घ्या। त्यानंतर आपल्या त्या इमेजवरती लॉंग प्रेस आपल्या क्लिक करून आपल्या फील स्क्रीन अशा प्रकारे आपल्याला जो इमेज असेल तिथं करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्या सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे। त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक बिटवाला इथं व्हिडिओ दिला आहे, तो इथं ॲड करून ह्याचा जो ऑडिओ असेल तो सर्वात आधी आपल्या इथं एक्स्ट्रॅक्ट जे इथं करून घ्यायचा आहे। तर इथं एक्स्ट्रॅक्ट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला बिटनुसार आपला इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा आहे। तर आता आपल्याला जिथे करायचं आहे बिट 2 वरती जिथे आपल्या इथं येऊन जायचं, तर बिट 2 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 3 वरती येऊन इथं स्प्लिट करा। तर त्यानंतर थोडंसं पुढे येऊन बिट 4 वरती आपल्या जिथे क्लिक करून इथं स्प्लिट करायचं आहे मित्रांनो। आणि त्यानंतर आपल्या एंडला जिथे ह्याच्या येऊन आपल्या इथं स्प्लिट करा, जो इमेजचा एक्स्ट्रा पार्ट होता तो आपल्या इथं डिलीट करून टाकायचा। डिलीट केल्यानंतर जो आपण इथं बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं डिलीट करून टाकायचे। आता त्यानंतर जो आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती आपल्याला क्लिक करायचे। त्यानंतर आपल्या सुरुवातीला काय करायचं मित्रांनो, आपला हा जो इमेज असेल तो अशा प्रकारे इथं झूम तुम्हाला हवा तेवढा इथं करून घ्या। त्यानंतर एक प्लस की इथं द्या। त्यानंतर ह्या इमेजच्या एंडच्या थोडंसं आधी आपल्याला येऊन आपल्याला एक प्लस की द्यायचे आणि त्यानंतर जसा आपला इमेज आधी होता तसा आपल्या इथं करायचा आहे मित्रांनो, इथं आपल्याला अशा प्रकारे। तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे जो आपला मुव्हिंग इफेक्ट असेल तो इथं लागून जाईल। तर त्यानंतर आपल्या परत एक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचे, परत सुरुवातीला एक प्लस की द्यायचे। त्यानंतर हा जो इमेज असेल तो आपल्या पूर्णपणे अशा प्रकारे राईट साईडला इथं न्यायचा आहे मित्रांनो। आणि त्यानंतर परत नंतर त्या इमेजच्या एंडला येऊन परत एक प्लस की देऊन आपल्या परत लेफ्ट साईडला अशा प्रकारे पूर्णपणे जो आपला इमेज असेल तो आपल्या इथं अशा प्रकारे इथं न्यायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन सुरुवातीला एक प्लस की द्यायचा आहे आणि परत नंतर एंडला येऊन एक प्लस की द्या आणि हा जो इमेज असेल तो तुम्हाला हवा तेवढा अशा प्रकारे इथं झूम करा। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले काही इथं इफेक्ट होते तिथं लागले आहेत। आता त्यानंतर आपल्याला ह्या इमेजेसला आपल्याला ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे आहेत तिथं द्यायचे आहेत आता। ओके, तर मित्र आता त्यानंतर आपल्या जिथे काय आहे ॲनिमेशन तर आपल्याला इथं अप्लाय करायचंच आहे। तर त्याच्याच आधी आपल्याला जिथे काय सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करायचं। त्यानंतर आपल्याला फिल्टर्समध्ये इथं काय करायचं मित्रांनो, आपल्या इथं फिल्टर्समध्ये इथं येऊन जायचं। तर फिल्टर्समध्ये आल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं, फीचर्समध्ये जिथं आपल्याला थांबायचं आहे मित्रांनो। फीचर्समध्ये जिथं थांबा, आता वेट करायचं आपण, इथं लोड होत आहे तोपर्यंत। तर इथं आपल्याला सुरुवातीलाच बघा 4K अशा प्रकारचा एक फिल्टर भेटेल, तर तो इथं अप्लाय करून टाकायला। तर आपलं वगैरे इथं झालं तर आता आपल्याला जिथे करायचं आहे साऊंडनुसार इथं आपल्याला काय करायचे पिंजडे जे असतील तिथं ॲड करायचे। तर ॲड करण्यासाठी आपल्याला काय करायचं, जिथं तो टेक्स्ट असेल येईल म्हणजे तो डायलॉग येईल तिथं आपल्याला जिथे काय करायचं इथं आपल्याला ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे। त्यानंतर फोटोजमध्ये तुम्हाला एक अशा प्रकारचे पिंजडेक्स दिले असतील ते तुम्ही ते जिथे डायलॉग जिथे इथं ऐकून त्यानुसार इथं तुम्ही जे टेक्स्ट असतील पिंजडेक्स तिथं ॲड करून घ्या। तर ते ॲड वगैरे झाल्यानंतर त्या पिंजडेक्सला आपल्याला ॲनिमेशन जे आहे तिथं कोणतं अप्लाय करायचं ते इथं मी तुम्हाला सांगून देतो। तर ते आपल्याला टेक्स्टवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच आपल्याला थांबायचं आहे। तर वेट करत लोड होईपर्यंत।
तर बघा मित्र आपल्या इथं इनमध्येच अनफोल्ड अशा प्रकारचं एक इथं ॲनिमेशन भेटेल. तर इथं आता आपण जेवढे काही पेंजेडेक्स इथं ॲड करणार आहोत तर त्या सर्व पेंजेडेक्सला तुम्ही अनफोल्ड हा वाला जो ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करून टाका. तर त्यानंतर आपल्या जिथे बघा काय अर्थ आहे. तर आता आपल्याला बघा आपल्याला 7 सेकंदाच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत जिथे ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे. त्यानंतर फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमोजी दिला असेल तर तो इथं इमोजी आपल्या इथं ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इनमध्येच येऊन आपल्या इथं फेड इन हा वाला जो ॲनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका. तर तो इथं दिल्यानंतर आपल्या जिथे काय अर्थ बघा मित्रांनो आपल्याला जिथं 8 सेकंदाच्या इमेजच्या मधात तुम्हाला एक अशा प्रकारचा एक बॉक्स दिसत आहे व्हाईट कलरचा स्क्वेअर बॉक्स. तर त्यावरती आपल्या इथं क्लिक करायचं आणि इथं आपला ट्रान्झॅक्शन जो इफेक्ट असेल तो इथं द्यायचा आहे मित्रांनो. तो देण्यासाठी आपल्याला लाईट इफेक्टमध्ये इथं येऊन जायचं. तिथं आपलं ट्रान्झॅक्शन इथं भेटून जाईल. तर वेट करूयात लोड होईपर्यंत. ओके तर बघा मित्र आपल्या लाईट इफेक्टमध्ये इथं तुम्हाला ग्लेअर सेकंड अशा प्रकारचा इथं एक भेटेल ट्रान्झॅक्शन इफेक्ट. तर तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजच्या त्या बॉक्समध्ये आपल्या क्लिक करून आपल्या परत लाईट इफेक्टमध्ये येऊन परत आपला ग्लेअर सेकंड हा वाला इथं इफेक्ट जो असेल तो ट्रान्झॅक्शन इफेक्ट तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आता आपल्याला ह्या इमेजेसला आपल्याला ॲनिमेशन जे आहे ते इथं द्यायचं आहे. तर देण्यासाठी आपल्याला जिथे काय सुरुवातीच्या इमेजला आपल्याला इथं कोणत्याही प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो आपल्या इथं द्यायचा नाही आहे. तर त्यानंतर आपल्याला जे काय सेकंड इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचं. सेकंड इमेजवरती आल्यानंतर आपल्याला ॲनिमेशनमध्ये क्लिक करून आपल्याला कॉम्बोमध्ये जे तिथं येऊन जायचं आहे. तर वेट करूयात मित्रांनो लोड होत आहे तोपर्यंत. तर इथं बघा आपल्या वेव्ह अँड स्लाइड हा जो इथं असेल मित्रांनो ॲनिमेशन तर तो इथं देऊन टाका. तर तो इथं दिल्यानंतर आपल्या परत सेकंड इमेज त्याच्यानंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये येऊन आपल्या इनमध्येच तुम्हाला बघा एक रॉक वर्टिकल हा जो ॲनिमेशन असेल तो इथं भेटेल. तर तो इथं अप्लाय करून टाका. तर तो इथं केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचे पण इनमध्येच अनफोल्ड हा इथं ॲनिमेशन भेटेल. तर तो इथं देऊन टाका. तर तो इथं दिल्यानंतर आपल्याला जिथं आता काय अर्थ इथं काय इफेक्ट जे असतील ते इथं द्यायचे. तर ते देण्यासाठी आपल्या सुरुवातला येऊन इफेक्टमध्ये जायचं. इफेक्टमध्ये इथं गेल्यानंतर आपल्या जिथे काय अर्थ परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर ट्रेंडिंग सेक्शनमध्येच आपल्याला एक इफेक्ट जो असेल तो इथं भेटून जाईल. तर आपण वेट करूयात लोड होईपर्यंत. तर बघा मित्रांनो ट्रेंडिंग सेक्शनमध्ये सुपर लार्ज स्पॉट अशा प्रकारचा की ते इफेक्ट भेटेल. तर तो इथं अप्लाय करून ह्याची जी ॲडजस्टमेंट असेल ती वरती बघू शकता मित्रांनो. 5Fच्या पुढे एक डॉट दिसत आहे तिथपर्यंतच आपल्या इथं ठेवायची आहे मित्रांनो ह्याची ॲडजस्टमेंट. तर त्यानंतर आपल्याला जिथे परत काय आहे थोडंसं आपल्या इथं पुढे येऊन जायचं आहे. म्हणजे आपल्या 7 सेकंदावरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या स्पार्कच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं मी तो अशा प्रकारचा आहे की इथं इफेक्ट भेटेल. तर तो इथं देऊन टाका. आपलं ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करा. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला एक स्नो टोन अशा प्रकारचा एक इथं भेटेल इथं इफेक्ट. तर तू इथं अप्लाय करून ह्याची ॲडजस्टमेंट असेल ती एंडपर्यंत करून घ्या. परत आपलं एंडवाल्या इमेजवरती आपल्याला येऊन आपल्या जिथे परत काय बॉडी इफेक्टमध्ये इथं जायचं आहे. तर बॉडी इफेक्टमध्ये इथं आल्यानंतर ग्लो इन लाईन्स या ऑप्शनमध्ये आपल्या इथं येऊन जायचं आहे. तर इथं आल्यानंतर आपलं टोटेम फ्लेम्स अशा प्रकारचा की इथं भेटेल इथं इफेक्ट. तर तू इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे इथं इमेजपुरती इथं करून घ्या. तर अशा प्रकारे जो आपला आजचा इथे व्हिडिओ होता तर तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये इथं सेव्ह करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टवरती इथं क्लिक करायचं आहे. एक्सपोर्टवरती क्लिक करताच आपला जो व्हिडिओ तो सेव्ह होण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्र आपल्या जे आजच्या इथे व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्र. तर मित्र अजूनही जे आपल्या इथं यूट्यूब चॅनल आहे इथं सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनल होते अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.